नमस्कार. हॉटेल सद्गुरूमध्ये आपलं प्रथमतः सहर्ष स्वागत. आपण आज भेटतोय हॉटेलच्या माहितीसाठी. आपल्या हॉटेलची थोडी माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर आपल्या हॉटेलमध्ये 3 डिपार्टमेंट आहेत. व्हेज, नॉन-व्हेज, स्नॅक्स आणि तिन्ही डिपार्टमेंटचा स्टाफ व किचन सेपरेट आहे. तर प्रसाद, नमस्ते सर. नमस्कार. मी काय बोलतोय आपल्या हॉटेलमध्ये व्हेज सेक्शनमध्ये असलेल्या स्पेशल आपल्या डिशेस त्या गावरान पद्धतीने असतील किंवा पंजाबी डिशेस असतील, त्यातल्या काही डिशेस तुम्ही सांगा आम्हाला. आपल्याकडे म्हणायला गेलं तसं तर गावरान भाज्यांमध्ये काळ्या मसाल्यामध्ये पडलेला वांगा आपलं स्पेशल आहे. ओके. मस्त मोडाची मटकी पण छान आहे आपली, गावठी मटकी असते ती. अख्खा मसूर पण आहे, राजमा आहे. आपण जर घरगुती पद्धतीने आला तर कधी घरगुती पद्धतीने जेवणाची टेस्ट करायची असेल तर उडीद आमटी आहे आपल्याकडे. अशा विविध प्रकारे महाराष्ट्रीयन डिशेस आपल्याकडे आणि इतर पंजाबी पण डिशेस भरपूर आहे. घरगुती पद्धतीने आपल्याकडे भेटेल बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी अशा प्रकारे महाराष्ट्रीयन डिशेस किंवा वगैरे पंजाबी डिशेस वगैरे आपल्याकडे आहेत. तसेच नॉन-व्हेज सेक्शनमध्ये आपल्याकडे स्पेशल गोड्या पाण्यातील मासे वगैरे भेटतात. चिकन, गावरान पद्धतीने चिकन बनवलं जातं, मटण बनवलं जातं. त्यासोबत आपण बाजरी भाकर, ज्वारी भाकर, तांदूळ भाकर, तंदूर रोटीचा ऑप्शन आहे त्यात. बटर नान, बटर रोटी हे संपूर्ण आपण कस्टमरला सर्व्ह करू शकतो. त्यानंतर भूषण, आपल्या नाश्ता सेक्शनमध्ये आपण साउथ इंडियन, इंडियन डिशेस देतो. तर साउथ इंडियन आणि इंडियनमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन डिशेसमध्ये मिसळ वगैरे आपली स्पेशल आहे. हो. तर मिसळ वगैरे आपण बनवतो. ते आपण प्रॉपर आपण महाराष्ट्रीयन मसाल्यामध्ये बनवतो. आणि आपलं गावठी मटकीचा वापर करतो. स्पेशल डिश म्हणजे स्नॅक्स मध्ये आपली मिसळ पाव आहे. तसं साऊथ इंडियन डिशेस पण आहे. डोसा, उत्तप्पा वगैरे सगळं भेटतं आपल्याकडे. पण आपल्याकडे जी जास्त चालणारी डिश म्हणजे ही मिसळ पाव आहे. हो. साउथ इंडियनचं पण प्रॉपर तुम्हाला टेस्ट भेटली जाईल. असं नाही की आपण महाराष्ट्रात आलोय मग साउथ इंडियनची टेस्ट तुम्हाला भेटणार नाही. सांबर हे प्रॉपर साउथ इंडियन पद्धतीने आपण बनवतो. आणि जे काही फरसाण वगैरे आहे ते तर आम्ही स्वतःच तयार करतो. आपल्याकडे त्याचप्रमाणे मटकी भेळ किंवा सुकी भेळ वगैरे पण भेटते. ते आपण स्वतः फरसाण, भेळ वगैरे आपण स्वतः घरी बनवतो. तुम्ही येताय आवर्जून नक्की हॉटेलला व्हिजिट करा आणि हॉटेल संदर्भात सांगायचं म्हणजे आपण घरगुती बनवलेला पिकवलेला राईस, इंद्रायणीचा पिकवलेला घरगुती राईस तुम्हाला आपण खायला देतो. चिकनचा रस्सा असो किंवा व्हेजच्या काही भाज्या असो, गावरान भाज्या असो, राजमा असो. राजमासोबत आपला इंद्रायणी राईस भरपूर प्रमाणात चालतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हॉटेलला व्हिजिट द्या. तसेच आपले जे किचन आहे, तिन्ही आपले किचन वगैरे स्टाफ पूर्णपणे सेपरेट आहे. प्युअर व्हेज सेक्शन, स्पेशल नॉन व्हेज सेक्शन आणि स्नॅक्स सेंटर. हे आपले तिन्ही पण सेपरेट आहेत. तिथला स्टाफ, किचन वगैरे पूर्णपणे सेपरेट आहे. तर कोणी प्युअर व्हेज वाला असेल तर त्याची काही गैरसोय होणार नाही. तर याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेतो. प्रसाद सर, अजून काही सांगू इच्छिता तुम्ही? आपण जर इच्छुक असाल तर आपल्याकडे मस्त हिरव्या मिरचीमध्ये ठेचा, लसूण चटणी असे विविध प्रकारचे चटणी वगैरे आपण बनवतो आणि घरगुती बनवतो. त्याची तुम्ही एक वेळ नक्की त्याची तुम्ही टेस्ट घ्या. आपल्या हॉटेलमध्ये स्पेशली नाचणी पापड हा भरपूर प्रमाणात खाल्ला जातो. नाचणी पापड आपण हा लसूण चटणी सोबत देतो. लसूण चटणी पण अशी प्रॉपर बनवलेली असते, की तो नाचणी पापड एवढा बेस्ट लागतो, की कस्टमर वारंवार ऑर्डर देत राहतात त्याची. बरोबर आहे. तर तुम्ही अवश्य एकदा नक्की भेट द्या. कधी जुन्नर व इथं माळशेज घाट किंवा जुन्नर तालुक्यात कुठे पण येणार असेल तर अवश्य हॉटेल सद्गुरू तुम्ही भेट द्या. आमचं हॉटेल पारगाव तर्फे मड, नगर कल्याण हायवे इथं आहे. तरी आपले भरपूर काही रिटर्नचे कस्टमर आहेत. ते आपल्या या व्हिडिओवर कमेंट करा. रिव्ह्यूज वगैरे आपल्या हॉटेलचे चांगले आहेत. तुम्ही मॅपला जाऊन चेक करू शकता आणि नक्कीच या साइडला आलात तर नक्की व्हिजिट करा. थँक्यू. थँक यू. our special dishes.